राजधानी एक्सप्रेस दिल्ली स्टेशनवरून 1.5 तास उशिरा निघते आणि आपल्या वेगात 10% वाढ करते व पटना येथे नियोजित वेळेवर पोहोचते। दिल्लीतून पटना येथे पोहोचण्यासाठी राजधानी एक्सप्रेसने घेतलेला नेहमीचा वेळ शोधा। एकदम सिंपल आहे मित्रांनो। काय म्हणते, ट्रेनला निघायला 1.5 तास उशिरा झाला म्हणून ड्रायव्हरने थोडी ट्रेन पळवली आणि एक्झॅक्ट टाइमवरच नेऊन सोडली। तर आपल्याला नेहमीचा टाइम विचारला, एकदम सिंपल असतं बघा। काय म्हणते बघा, किती लेट झाली ती? 1.5 तास। 1.5 तास म्हणजे काय असतं मित्रांनो, 3/2 हे 1.5 तास असतं, बरोबर। हे आपण लिहून घेऊ। पुन्हा काय म्हणते बघा, त्यानं स्पीड कितीने वाढवली, त्याची स्पीड कितीने 10% वाढवली। 10% मित्रांनो काय असतं, 1/10 म्हणजे जुनी स्पीड झाली 10 आणि नवीन स्पीड किती, 10 ने 1 11। बघा, जुनी स्पीड 10, नवी स्पीड 11, ही आपण स्पीड घेऊ। डिस्टन्स सेम आहे मित्रांनो, सेमच डिस्टन्स आहे, त्यामुळे टाइमचा रेशो उलटा असतो। काय होणार, 11 इकडे येणार, 10 इकडे येणार, बरोबर। बघा, जुना त्याला नेहमी लागणारा वेळ आहे 11 युनिट आणि आता नवीन पळविल्यावर लागणारा वेळ आहे त्याला 10 युनिट। यांच्यातला फरक दिलाय आपल्याला, लेट दिलाय म्हणजे फरकच आहे। किती, 11तून 10 गेले 1, 1 ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 3/2 म्हणजे 1.5 तास दिली। मित्रांनो सिंपल आहे, आपल्याला 11 ची व्हॅल्यू काढायची। जुना टाइम आहे ना हा, नेहमीचा वेळ 11 गुणिले 3.2 किती येतं, हे 33/2 म्हणजेच किती असतं, 2 16 32 उरला 1/2 म्हणजे 16.5 घंटे त्याचा नेहमीचा वेळ आहे। धन्यवाद।